तलाठी पदभरती 2023 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, जवळपास 4466 जागांसाठी तलाठी पदभरती परीक्षेचा निकाल जानेवारीच्या अखेरीस लागणार आहे। तर बघा मित्रांनो, दिव्य मराठी या न्यूज पेपरमध्ये ब्रेकिंग न्यूज आलेली मित्रांनो, सामान्य प्रशासन महसूल भूमी अभिलेखचा निर्णय लवकरच 4466 जागांसाठीच्या तलाठी पदभरती परीक्षेचा निकाल जानेवारी अखेरीस लावणार आहेत। ठीक आहे, तर बघा आता पेसा दिव्यांग अनाथांच्या आरक्षणात निकालास विलंब होत आहे, हे रिझन आहे मित्रांनो। ठीक आहे, तर बघा नियुक्ती आस्थापनेचाही निर्णय अपेक्षित। पूर्वी तलाठी भरतीची उपविभागीय अधिकारी हे नियुक्ती प्राधिकारी होते, पण त्यात काही अंशी बदल करण्यात आला असून आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आस्थापनेप्रमाणे त्यावर निर्णय घ्यावे लागणार आहेत। सध्याच्या स्थितीत काही बाबी संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही, त्यामुळे राज्यातील 26 जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरील ही रिक्त पदे भरताना सर्व नियमांना धरूनच नियुक्तीची प्रक्रिया लागणार आहे। त्याचे काही नियम ठरलेले नसल्याने निकालास विलंब होत आहे। ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, 5 प्रश्नांच्या पर्यायात दुरुस्ती, 2 प्रश्नांचे गुणही बहाल। 2831 प्रश्नाबाबतच्या तक्रारीवर TCS ने उत्तर दिली, त्यापैकी 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले, तसेच 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण संबंधित सत्रातील विद्यार्थ्यांना देण्यात आले। 4666 जागांसाठी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली। राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 4466 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली, त्यासाठी 11.5 लाखांपेक्षा अधिक अर्ज आले। छाननी अंतर्गत 10,41,713 अर्ज पात्र ठरले, त्यापैकी 8,64,960 जणांनी प्रत्यक्षात 57 सत्रामध्ये परीक्षा दिली। कंपनीला TCS ची कंपनी आहे मित्रांनो, तिने तुमची परीक्षा घेतली होती, तर TCS कंपनीला मित्रांनो कामाचे पुरावे द्यावे लागणार आहेत। तर बघा, तलाठी भरती अत्यंत महत्त्वाची असल्याने TCS च्या या खाजगी कंपनीलाही प्रत्येक काम योग्य पद्धतीने केल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत। कुठल्याही उमेदवाराने त्याची माग करताच सरकारच्या माध्यमातून त्यांना ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे। तलाठी भरती निकालातील पारदर्शकतेसाठी प्रक्रियेस विलंब होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिव्य मराठीशी बोलताना सांगितले मित्रांनो। तर बघा, जाहिरात प्रसिद्धीपासून तर परीक्षा केंद्र, परीक्षेतील गैरप्रकार अशा विविध बाबींमुळे चर्चेत असलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल आता पेसा क्षेत्रातील अनुसूचित क्षेत्र जागा व अनाथ आणि दिव्यांग आरक्षणाच्या कचाट्यात सापडला आहे। त्यावर राज्य सरकारकडून ठोस निर्णयाची प्रतीक्षा असून त्यासाठी भूमिलेख अभिलेख विभाग, महसूल आणि सामान्य प्रशासन विभाग काम करत आहे। त्याबाबत योग्य निर्णय झाल्यानंतर निकालानंतर 31 जानेवारीपर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली। राज्यात 4,500 जागांसाठी तलाठीची भरतीची प्रक्रिया 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये 3 टप्प्यात राबवण्यात आली होती। TCS या खाजगी कंपनीकडून 57 सत्रामध्ये झालेल्या या परीक्षेत पहिल्या सत्रात नाशिक येथील महसूल येथील केंद्रात गैरप्रकार घडला। राज्यभर भरती परीक्षेबाबत विविध आक्षेप नोंदवण्यात आले। काही संघटनांनी तर परीक्षा घेण्याची मागणी केली होती। परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबद्दल उत्तरात दिलेल्या पर्यायावरही तक्रारी करण्यात आल्याने पुन्हा परीक्षेच्या निकालाची प्रक्रिया लांबली। अखेर प्रभारी राज्य परीक्षा समन्वयकांनी त्याबाबत उमेदवारांसह नागरिकांकडून हरकती मागवल्या। 2831 प्रश्नांबाबत 17,205 हरकती प्राप्त झाल्या, त्यांचे निराकरणही झाले। डिसेंबर अखेरपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अद्यापही आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील जागांवरील उमेदवार निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे। तसेच दिव्यांग आणि अनाथांबाबत नेमका कुठला निर्णय घ्यायचा याबाबत स्पष्टता नसल्यानेच हा निकाल रखडला असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता डिटेलमध्ये समजलेलं आहे मित्रांनो, की तुमचा जो तलाठी भरती आहे त्याच्यामध्ये उशीर का होत आहे, किंवा तुमची जी प्रोसेस आहे मित्रांनो, किंवा तुमचा जो निकाल तुम्हाला पाहण्याची तुम्हाला आतुरता लागलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये विलंब होत आहे। तर ही अशी काही कारणे आहेत मित्रांनो, त्यामुळे मित्रांनो तुमच्या तलाठी भरतीचा निकाल लागण्यामध्ये तो पेंडिंगला आहे मित्रांनो, त्यामध्ये विलंब होत आहे मित्रांनो।
तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सांगितलेलं आहे एका न्यूज पेपरमध्ये की बघा मित्रांनो, 31 त्याबाबत योग्य निर्णय झाल्यानंतरच निकाल 31 जानेवारी पर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती मित्रांनो विश्वसनीय सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, रिझल्ट विषयी जी काही नवीन अपडेट येईल ती पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ ला लाईक करा आणि मित्रांनो सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.